होती तेव्हा तिला चमकणाऱ्या चकाकणाऱ्या गोष्टींचं बरंच आकर्षण होतं. ती जेव्हा रांगायला लागली होती तेव्हा तिच्या आजीच्या हातामध्ये असणाऱ्या सोन्याच्या बांगड्या म्हणजे पाटल्या त्या तिला खूप आवडायच्या. सारखं त्यांच्यासोबत खेळत असायची ती. जसजशी मोठी होईल तसतशी मात्र तिचे त्या बांगड्यांबद्दल असणारी ओढ खूप वाढली. म्हणजे मजेने ती आजीला एकदा म्हणाली होती की आजी, या तुझ्या बांगड्या मला दे ना गं. तेव्हा आजी म्हणाली, ठीक आहे, तू जेव्हा 10वी पास होशील तेव्हा तुला मी या बांगड्या देईन. त्या बांगड्या मिळाव्या म्हणून सुधाने खूप अभ्यास केला होता आणि तिचे 10वीचे सगळे पेपरही खूप चांगले गेले होते. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, म्हणजे अजून रिझल्ट लागला नव्हता आणि ती आजीला रोज आठवण करून देत होती की माझा रिझल्ट लागल्यावर तू त्या बांगड्या मला देणार आहेस. रिझल्टचा दिवस खूप जवळ आला होता. सुधा खूप हुशार आहे आजीला माहीत होतं. त्यामुळे आजीने सुधाच्या बाबांना आधीच सांगून ठेवलं होतं की माझ्या या सोन्याच्या पाटल्या घेऊन जा आणि सुधाच्या हाताला येतील अशा घडवून बनवून आणून दे. पण सुधाचा रिझल्ट लागायच्या एक दिवस अगोदर आजीला हार्ट अटॅक आला आणि आजी स्वर्गवासी झाली. आजी गेल्यानंतर आजीच्या बांगड्या आपल्याला मिळतील ही आशा तिने सोडली नव्हती. पण प्रसंग काही असा घडला की आजीच्या हातात असणाऱ्या सोन्याच्या पाटल्या, तिच्या गळ्यात असणारं मंगळसूत्र, कानातले झुबे हे सर्व तिच्या आत्यांनी घेऊन गेल्या. सुधा हे सर्व डोळ्यांनी पाहत होती, पण ती त्यांना अडवू शकली नाही. सुधा खूप नाराज झाली होती. तिची नाराजी दूर करण्यासाठी म्हणून सुधाच्या बाबांनी असं म्हटलं की तुझं लग्नामध्ये मी तुला नक्की सोन्याच्या पाटल्या घालणार आहे बघ. हे ऐकून सुधा खूप खुश होती. तिचं रोजचं काम चालू होतं. सुधाला बघायला पाहुणे आले. सुधाचं लग्न जमलं. तिकडची मंडळी जेमतेम होती, म्हणजे नवऱ्या मुलाचा बिझनेस होता, पण आत्ताच सुरू झाला होता. सुधाचे बाबा तर शेतकरी असल्यामुळे पगाराचा प्रश्नच येत नव्हता. पण सुधा आणि सुधाच्या अजून 2 बहिणी यांचे लग्न लावून द्यायची, त्यामुळे सुधाच्या लग्नात सुधाला पाटल्या करणं तिच्या बाबांना अशक्य झालं. जमेल तेवढ्या गोष्टी सुधाला देऊन लग्न केलं. लग्न झाल्यानंतर 2 वर्ष सुधा काही बोलली नाही. 2 वर्षानंतर मात्र सुधाने आपल्या नवऱ्याच्या मागे सारखा सूर लावला की मला सोन्याच्या पाटल्या पाहिजेत, सोन्याच्या पाटल्या पाहिजेत. तिच्या नवऱ्याने काय डायरेक्ट नकार दिला नाही, पण तो म्हणाला की पैसे साठवून तुला करेन, पण कधी करेन माहीत नाही. या दरम्यान सुधाला मुलगा झाला. त्या मुलाच्या बारशाच्या निमित्ताने वगैरे बऱ्याच जणांनी थोडं थोडं असं सोनं आणलं होतं. तिने ते सर्व सोनं जपून ठेवलं. लहान मुलांना सोन्याचं काय करायचं. या सोन्याचा आणि यांनी साठवलेल्या थोड्या पैशांचं मिळून आपण आपल्यासाठी पाटल्या करूयात असा तिने विचार केला. पण काही दिवसानंतर तिच्या नवऱ्याला बिझनेसमध्ये लॉस झाला. तो लॉस भरून काढण्यासाठी त्यानं मार्केटमधून कर्ज घेतलं. आता त्यांच्याकडून घरात येणारा पैसा बंद झाला. त्यामुळे घरात असणारे सर्व दागिने आणि पैसे याची मागणी तिच्या नवऱ्याने केली आणि त्या पैशातून त्यांनी घर भागवायचं असं ठरवलं. तिला खूप राग आला होता, कारण प्रत्येक वेळेस ती पाटल्यांसाठी पैसे गोळा करत होती. प्रत्येक वेळेस पाटल्या तिच्या हातात येता येता राहून जात होत्या. तिला खूप कंटाळा आला होता या सर्व गोष्टींचा, पण तरीही तिने हिंमत हरली नाही. नव्याने पैसे गोळा करायला चालू केले. पापड, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, दिवाळीचा फराळ असे बरेच पदार्थ करून ती विकत असायची आणि त्यातून मिळालेला पैसा तो अजिबात खर्च करत नव्हती. ते सर्व पैसे साठवून ठेवायची. तिच्या नवऱ्याचाही बिझनेसमध्ये जम बसत होता. फार काही नाही, पण घर खर्चासाठी थोडे थोडे पैसे तो तिला देत होता. त्यातूनच ती पैसे थोडे थोडे साठवून ठेवत होती. म्हणजे अगदी स्वयंपाकाला रोज 2 भाज्या करण्याऐवजी एकच भाजी करायची आणि तो भाजीपाल्यासाठी लागणारा पैसा तोही ती जपून ठेवायची. म्हणजेच थोडक्यात काय, अगदी 10 रुपये जरी शिल्लक असतील तरी ती ते साठवून ठेवत होती. तिचं पाटल्या विकत घेण्याबद्दल असणारं प्रेम निखळ होतं. असं करून तिच्याकडे बरेचसे पैसे साठले होते. म्हणजे आता थोडेसे पैसे घातले तर तिला पाटल्या नक्की मिळतील यावेळेस मात्र फिक्स होतं. एके दिवशी ती अशीच किचनमध्ये स्वयंपाक करत होती. नवरा कामावर गेला होता, मुले शाळेत गेली होती. ती एकटीच होती, पोळ्या लाटत होती. दरवाजा उघडण्याचा आवाज आला म्हणून तिने कोण आहे अशी हाक मारली, पण कोणी काहीच उत्तर दिलं नाही. तिला शंका आली म्हणून तिने वाकून पाहिलं तर दरवाजातून एक चोर आत येत होता. त्यात चोराची आणि सुधाची नजरानजर झाली. दोघेही एका ठिकाणी स्तब्ध राहिले. चोर दरवाजातच उभा राहिला आणि सुधा वाकून पाहत होती तशीच उभी राहिली. चोराच्या लक्षात आलं की वाकून पाहते आहे आणि आवाज दिला आहे, म्हणजे ही घरात एकटीच आहे. म्हणजे हिला थोडा चाकूचा धाक दाखवला तरी नक्की गुपचूप सगळे पैसे दागिने आपल्याला काढून देईल. तसाच आत आला आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. तो हसत हसत सुधाच्या दिशेने येत होता. सुधा मात्र एकदम शांत उभी राहिली होती. तो सुधाच्या जवळ आला आणि त्याने चाकू काढला आणि म्हणाला, ए बाई, चल सगळे दागिने आणि पैसे आणून दे.
नाहीतर खल्लास करतो बघ तुला. आता मात्र सुधाला खूप राग आला होता. तिच्या हातात बेलणं तर होतंच, पण लाटत असणारा पोळपाटही तिने एका हातात उचलून घेतला आणि मला मारतोस असं म्हणून तिने त्या बेलण्याची तलवार केली आणि पोळपाटाची ढाल केली. इतका बेदम तिने त्या चोराला मारला, त्या चोराला श्वासही घेता येत नव्हता. इतकं तिने त्या चोराला मारून काढला आणि त्याला म्हणत होती की मी सतत पैसे गोळा करते की मला सोन्याच्या पाटल्या पाहिजेत म्हणून, आणि प्रत्येक वेळेस माझे जमलेले पैसे कशात तरी खर्च होऊन जातात. यावेळेसही मी जमा केले पैसे आणि तू ते पैसे घेऊन जायला आलास. लहानपणापासून असणारं पाटल्यांचं प्रेम आणि पाटल्या मिळत नाहीत म्हणून होणारं मनस्ताप, या सगळ्या गोष्टींचा राग तिने त्या चोरावर काढला. त्या चोरालाही वाटलं की कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि या बाईच्या घरात आलो. ती त्या चोराचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. तिने पूर्ण राग त्या चोरावर काढला. त्याला खूप मारलं आणि शेवटी त्याला एका खुर्चीला बांधून ठेवलं. रडत होता तो. ताई मला सोडून द्या, इथून पुढे मी चोरीच करणार नाही असं म्हणत होता. मी शेजाऱ्यांच्या घरात जाणार होतो, चुकून मी इकडे आलो, माफ करा ताई असं म्हणत होता. ती म्हणाली इतक्या कष्टाने मी पैसे गोळा करत आहे, मला सोन्याच्या पाटल्या पाहिजेत म्हणून, आणि तू आयत्या पिठावर रेगा ओढायला आलास का? थांब, तुला आता पोलिसातच देते असं म्हणून तिने पोलिसांना फोन केला. पोलीस घरी आले आणि त्या चोराला पाहून त्यांनी सुधाचं कौतुक केलं आणि वरून त्यांनी तिला हेही सांगितलं की हा एक कुख्यात चोर असून खूप दिवसापासून पोलीस त्याच्या पाठी आहेत आणि हा काय सापडत नव्हता, त्यामुळे याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं होतं. अभिनंदन मॅडम, तुम्ही चोर पकडून दिल्याबद्दल ते सर्व बक्षीस तुम्हाला आम्ही देणार आहोत. थोड्या क्षणासाठी सुधाला काय होत आहे हे कळलंच नाही. म्हणजे मी माझ्या जवळ आहेत ते पैसे वाचवायला गेले आणि वर मलाच बक्षीस मिळालं, म्हणजे यावेळेस माझ्या पाटल्या फिक्स आहेत. ती खूप खुश झाली. घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार नवऱ्याला सांगितला. नवऱ्यालाही तिचं कौतुक वाटलं. पाटल्याच्या प्रेमापोटी का होईना पण हिने आज घर फुटण्यापासून वाचवलं. त्यामुळे त्याने खुश होऊन तिला म्हणलं की तुझ्या पाटल्यांसाठी कमी पडणारे पैसे मी घालेन. आता तर सुद्धा खूप खुश होती, कारण या सर्व पैशांची मिळून तिला हव्या तशा पाटल्या घेता येणार होत्या. पोलिसांनी तिचा कौतुक समारंभ ठेवला आणि तिला बक्षीस दिलं. तिच्या नवऱ्यानेही तिला बक्षीस दिले आणि घरातले तिने जमवलेले पैसे हे सर्व घेऊन सोनाराच्या दुकानाला गेली आणि तिने तिला हव्या तशा सोन्याच्या पाटल्या म्हणजे सोन्याच्या बांगड्या बनवून घेतल्या. मित्रांनो, तुमच्याही घरात असं कोण आहे का ज्याची अशी एखादी इच्छा अपूर्ण आहे? असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.